नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून इयत्ता 9वीच्या विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पुस्तकातील पाठ क्रमांक 15 सजीवातील जीवनक्रिया यामधील घटक प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया. ही व्याख्या प्रथम लिहा. आपण काही घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणासाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला जातो. वरील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्यातील क्रमांकानुसार पुढील प्रश्नाची उत्तरे शोधा. 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे? आ. कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? ई. 4 ही कोणती चेता आहे? ई. 5 हा कोणता अवयव आहे? उ. 6 प्रतिसादाचे वहन कोणती चेता करत आहे? उ. 7 हा प्रतिसाद नेमका कोठपर्यंत पोचला आहे, त्यामुळे काय झाले? विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व प्रश्नाची उत्तरे पुढीलप्रमाणे लिहा. चित्रातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे. ही आकृती प्रतिसादी क्रिया किंवा प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन दर्शवते. येथे विचारलेल्या उपप्रश्नाची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे? उत्तर. 1 मध्ये हाताला एका उष्ण वस्तूचा स्पर्श होत आहे, उद्दीपन. 2 मध्ये त्वचेतील संवेदी चेतापेशी तो चटका किंवा उष्णता ओळखून त्या संबंधीचा आवेग निर्माण करत आहे. बी. कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? उत्तर. संवेदी चेता सेन्सोरी न्यूरॉन द्वारे आवेगाचे वहन झाले. हे वहन हाताकडून मेरुरज्जूच्या स्पिनल कॉर्डच्या दिशेने होत आहे. सी. 4 ही कोणती चेता आहे? उत्तर. 4 ही सहयोगी चेता ॲसोसिएशन न्यूरॉन इंटरन्यूरॉन आहे. ती संवेदी आणि प्रेरक चेतांना जोडण्याचे काम करते. डी. 5 हा कोणता अवयव आहे? उत्तर. 5 हा मेरुरज्जू स्पिनल कॉर्ड हा अवयव आहे. ई. 6 प्रतिसादाचे वहन कोणती चेता करत आहे? उत्तर. प्रेरक चेता मोटोर न्यूरॉन प्रतिसादाचे वहन मेरुरज्जूकडून स्नायूकडे कार्यकारी अवयवाकडे करत आहे. 7 हा प्रतिसाद मिळाल्यामुळे तो प्रतिसाद 1 पर्यंत पोचतो आणि दिव्याच्या किंवा मेणबत्तीच्या ज्योतीपासून हात पाठीमागे घेतला जातो. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रियेच्या प्रक्रियेतील भागांची ओळख चित्रानुसार. 1. स्पर्शबिंदू.
स्टिम्युलस पॉइंट जिथे स्पर्श होतो. 2. संवेदिका तंत्रिका सेन्सोरी नर्व्स संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवते. 3. मध्यस्थ तंत्रिका रिले न्यूरॉन मेंदू किंवा कंबरमज्जामध्ये संदेश प्रसारित करते. 4. कंबरमज्जा स्पिनल कॉर्ड संदेश प्रक्रिया करते. 5. मोटर तंत्रिका मोटर नर्व संदेश स्नायूकडे पाठवते. 6. स्नायू मसल्स प्रतिसाद म्हणून हालचाल करते. 7. स्नायूचा संकुचन मसल कॉन्ट्रॅक्शन हात मागे खेचणे. प्रतिक्षिप्त क्रियेची प्रक्रिया जेव्हा आपले बोट जळजळीत वस्तूला स्पर्श करते. 1. तेव्हा संवेदक तंत्रिका 2. त्वरित स्पर्श मेंदू किंवा कंबरमज्जेकडे 4 पाठवते. कंबरमज्जा 4 हा संदेश लगेच मध्यस्थ तंत्रिकेद्वारे 3 मोटर तंत्रिकेकडे 5 पाठवते. मोटर तंत्रिका 5 स्नायूंना 6 संदेश देते. स्नायू 7 संकुचित होतात आणि हात मागे खेचला जातो. ही क्रिया अतिशय वेगाने होते आणि मेंदूच्या संज्ञानाशिवाय होते, त्यामुळे ती आपल्याला इजा होण्यापासून वाचवते. ही संपूर्ण क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.